कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी वहिनी, तुमचं मन खूप मोठं आहे। तुम्ही तुमच्या मनातून माझ्यासाठी मारलेली हाक मला डायरेक्ट तिथे माझ्या मनात ऐकू आली। वहिनी, तुमचं हृदय म्हणतात त्याला। तेच ते तुमचं काळीज खूप मोठं आहे वहिनी। तुमचं काळीज आता तुटतंय ना। मी अशी घर सोडून चाललीये म्हणून ना। मी ना माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला नाही होऊ देणार हा वहिनी। मला ही शिक्षा मान्य। मी नाही जाणार आहे। मी कुठंच नाही जाणार। मी क्लीन करते। मागे राहिले तिथे। बापरे, आज तर हिने सरड्याला पण लाजवलं। गुड ऍक्टिंग दामिनी, टू ग्रेट। सुजाताताई, हे झालं ना की चपात्यांसाठी पीठ मळायला घ्या। हा, उगाच उशीर नको व्हायला। हो, पण मन उदास वाटते ग। घरात कामच करावं असं वाटत नाही। कामात काही लक्षच लागत नाही ग। मला पण सारखा पारूचाच आवाज कानी पडतोय। पण आता खरंच पारू 8 दिवस येणार नाही का? काय माहित आता। अहिल्या मॅडमचा निर्णय, आपण काय बोलू शकतो का? पण पारू काय गप्प बसणार नाही बर का। हो ना, तिला पण या शिक्षेचा त्रास होत असणार। तिच्या देवी आईची सेवा केल्याशिवाय ती एक दिवस सुद्धा राहू शकणार नाही। अहिल्या मॅडमने दामिनी मॅडमला पारूच्या जागी काम करायला सांगितलंय। त्या इथे आपल्यासोबत काम करणार। आज कॉफी देणार आहे का मला? रोज या वेळेला माझ्या बेडरूम मध्ये मला कॉफी लागते। विसरलायत तुम्ही? विसरलायत का? दामिनी मॅडम, अहिल्या मॅडमनी कॉफी मागितली तर नेऊन दे ना। मग मला काय सांगतेस की तुमचं असं ठरलंय की अहिल्या मॅडमना कॉफी दिली की मला नाही द्यायची, असं ठरलंय का तुमचं? सॉरी, पण दामिनी मॅडम, अहिल्या मॅडमनी तुम्हाला कॉफी घेऊन यायला सांगितलंय। काय? हो, आणि पारूची सगळी कामं तुम्हाला करायला सांगितलीत। ऑलरेडी खूप लेट झालाय। अहिल्या मॅडम कॉफीची बस, तू नको सांगू मला कळतंय। आणि ऐक, मला ऑर्डर द्यायची नाही। दे कॉफी दे, मी देते नेऊन। देते। सॉरी, पण तुम्हाला ना असं नाही जाता येणार अहिल्या मॅडमच्या समोर। असं नाही जाता येणार म्हणजे? आता काय पळत जायचंय? मी कसं जायचंय? कसं जायचंय? एक मिनिट। हा, आजपासून पुढचे 8 दिवस तुम्हाला ही साडी नेसायची। सावित्री, तू डोक्यावर पडलीस का? ही तुमच्या नोकरांची साडी मी नेसायची आहे। दामिनी किर्लोस्करनी ही साडी नेसायची। कसं? अहिल्या मॅडमची ऑर्डर आहे। तुला फार आनंद होत असेल ना माझ्या या अपमानाचा? ठीक आहे सावित्री, आता ना वेळ तुझी, उद्या माझी येईल। तेव्हा या अपमानाची परतफेड नाही ना केली तर नाव नाही लावणार दामिनी किर्लोस्कर, तेही कर्जासहित। ते व्याजासहित असतं, कर्जासहित नाही। तेच ते, परतफेड महत्वाची, कर्जासहित असो किंवा व्याजासहित।
चला आवरायला घ्या पटकन. हो हो. पुन्हा गोंधळ नको. पारूलाही विचार. ती जर ह्या लग्नासाठी तयार असेल तरच मी हरीशशी बोलते. देवी आईनी तुला शिक्षा केली म्हणून रागवलीस ना बाळ. पण कसं आहे ना, आपलं ना पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे म्हणून हे किर्लोस्कर कुटुंब आपल्याला मिळालं. अहिल्या मॅडमनी तुला शिक्षा केली त्याचं ना वाईट वाटून नको घेऊ, कारण त्यांना तुझी काळजी आहे ना. तुझं समज चांगलं व्हावं असं त्यांना वाटतं म्हणून तर एक स्थळ सुचवलंय त्यांनी तुझ्यासाठी. कोणत्यो? हरीश काय? हा ती आईला देवी आणि तू बोलताना मी ऐकलं. हा वय वय त्योच. कसं आहे ना पोरी, कधीतरी लग्न करायचंच आहे ना, म्हणून तर अहिल्या मॅडमनी त्या हरीशचं स्थळ सुचवलंय. म्हणजे हरीश कोण आहे लक्षात येतंय ना तुझ्या? ते आदित्य बाबांसंगत त्यांच्या ऑफिस मध्ये असतो. तू त्या हॉस्पिटलात ऍडमिट होती तेव्हा त्यांनी लई मदत केली होती, आठवतंय का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहिल्या मॅडमनी समधी चौकशी केली. मुलगा चांगला आहे, हे स्थळ ना करायचं काही कारणच नाहीये ना. माझं वजन झालंय का बा तुला? तू का गडबड करतोयस माझ्या लग्नाची? बा अरे लहानपणापासून मी तुझ्यापासून लांब राहिली रे, आणि मी तुला किती वेळा सांगितलं की मला तुझ्या जवळ राहायचंय, पण नाही, तू ऐकणारच नाहीस. अरे बा आईची सेवा नाही करता आली मला, त्या बदल्यात तुझी आणि देवी आईची तरी सेवा करू दे. तुझं पटतंय का पोरे? कुठल्या बापाला वाटेल की आपली पोरगी आपल्यापासून लांब जावी म्हणून? पर ही रीत आहे. तुझं एक स्वतःचं आयुष्य सुरू झालं ना की मग मला बी बरं ना. तुला तुझ्या हक्काचं घर मिळावं ना म्हणून माझी गडबड सुरू आहे. हक्काचं हे नाही का माझ्या हक्काचं घर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.